कामही आवरलं होतं आणि दिया पण झोपली होती. म्हणलं यांच्यासाठी काहीतरी खायला करून ठेवूया. खूप दिवस झाले ढोकळा खाऊन. तर तेच करावं म्हणलं. बाजारातून ढोकळा प्रीमिक्स आणलेलं होतं. पण मी पहिल्यांदाच अशा प्रीमिक्सनं बनवत होते आणि जर का बिघडले तर मला हे फूल नक्कीच चढवणार म्हणून मनात भीती पण होती. पण कोणतीही गोष्ट आपण केल्यानंतरच येणार ना, म्हणून मी सारखं असं काहीतरी ट्राय करत असते. आणि मला वाटतं मी कुठेतरी चुकले. हवं तेवढं ढोकळा स्पॉन्जी झाल्यासारखं वाटत नव्हते. पण पहिल्याच प्रयत्नात यशस्वी व्हावं असं काही नसतं. वरून तडका दिला आणि आपले मस्त असे ढोकळे तयार झाले. मग काय, आधी एक्सपेरिमेंट माझ्यावरच करावं म्हणलं. जास्त चांगले पण नाही आणि तेवढे खराबही नाही, ॲव्हरेज झाले होते. नंतर संध्याकाळचं चहा ते आवरलं आणि दियाला खाली खेळायला घेऊन गेले. इकडे तिकडे फिरण्यात वेळ झाला. मग येऊन तिचा थोडा अभ्यास घेतला. मग काय, झाली रात्रीच्या स्वयंपाकाची वेळ. मेथी होती, मग त्याचे पराठे बनवणार होते. आणि दियाला दहीसोबत खायचे सगळे पदार्थ आवडतात. मग पटपट सगळं आवरून घेतलं. तयार झाले आपले मस्त गरमागरम मेथीचे पराठे. दियाला चारवत मी पण जेवून घेतले. आणि त्यानंतरचा पसारा बघून मला तर आवरायचं कंटाळाच येत होतं. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.